जल्लोष 2024 हा गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम नेहरू मंडळ तारगाव यांनी आयोजित केला आहे आणि ह्या वर्षीचं आकर्षण म्हणजे गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली आहे। गेल्या वर्षी गणपती गौरी सजावट कंबाईन होती आणि ह्यावेळेला गेल्या वर्षीसुद्धा खूप ग्रामस्थांचा प्रतिसाद होता। यावर्षी महिलांचासुद्धा गौरी सजावटीसाठी चांगला प्रतिसाद आहे आणि यावर्षी स्पर्धा ही निष्पक्षपाती पारदर्शक होण्यासाठी मंडळानं परीक्षण करण्यासाठी बाहेरचे शिक्षक बोलवले आहेत। यामध्ये बोडरे सर, महेश चव्हाण सर, कैलास चव्हाण सर आणि जगदाळे सर असे 4 सर हे परीक्षण करणार आणि या सर्वांच्या गुणवारीनंतर क्रमांक काढले जातील। आणि दुसरं यावर्षीचं आकर्षण म्हणजे महिलांसाठी होम मिनिस्टर हाही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ह्याही कार्यक्रमासाठी फार मोठी बक्षिसं ठेवलेली आहेत। दुसरं शुक्रवारपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते आहेत। पहिल्यांदा भारूड आहे, हरिभक्त परायण तुमचे संतोष महाराज कडवेकर यांचं। यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम जसा जल्लोष 2020 केला होता त्याचप्रमाणे हाही मोठा 2024 जल्लोष केलेला आहे आणि सर्वात शेवटचा कार्यक्रम आहे तो होम मिनिस्टरचा। यावर्षी सर्वांनी या कार्यक्रमाला आनंदाने सहभाग घ्यावा ही मंडळाच्या वतीनं सर्वांना नम्र विनंती। पर्यावरण पूरक यासाठी तुम्ही कोणकोणत्या साहित्याचा वापर केला? ह्याच्यामध्ये ना आपण कुठलंही प्लॅस्टिक वगैरे वापरलं नाही, तर पुष्टे आणि ड्रॉइंग कागद कलर ह्याचा उपयोग जास्त केला। रद्दीत टाकलेले असे म्हणजे टाकावापासून टिकाऊ वापरले आणि कमी खर्चात केले, एकदम कमी खर्चात, खर्च कमी आणि दिसायला छान आहे। नैसर्गिक थोडक्यात संदेश काय देऊ इच्छिता? ह्याच्यातून काय वेगवेगळे डेकोरेशन लोक करतात, पण एक संस्कृतीला पूरक अशी डेकोरेशन पाहिजेत की त्याच्यातून काहीतरी बोध घेता आला पाहिजे लोकांना। असं ह्याच्यातून जरा तुळस किंवा ते पूजन केलेलं आहे त्याच्यातून ते दाखवायचे की स्त्रीचं संस्कृतीला पूरक दाखवलेलं आहे। काय काय वस्तू देखील दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये, खण आहेत किंवा हळद कुंकू आहेत, निरंजन आहेत, असे पूरक वस्तू त्यात दाखवलेले आहेत। त्याचा सामाजिक संदेश असा आहे, माझं नाव विकास शंकर गाडगे, आम्ही गौराई बसवलेली आहे असं की असं महिलांनी बी आता ह्या जगामध्ये असं राहिलं पाहिजे की डॅशिंग, आणि जेणेकरून आता जो चालला आहे अत्याचार महिलांवरती तर त्यांनी असं सामोरं गेलं पाहिजे। आणि आमच्यात म्हणजे लहान मुलं असून बी आम्ही एवढं सगळं कन्सेप्ट केलेलं आहे असं छोटं एकदम। संदेश काय आहे? संदेश का? हां आहे ना, दाखवू शकतो की, दाखवू का संदेश वाचून? मुलींनो, स्वतःला चांदणीप्रमाणे बनवू नका, विचारांवर साऱ्यांची नजर पडेल तर स्वतःला सूर्याप्रमाणे प्रखर बनवा, जेणे एखाद्याची नजर पडली तर ती नजर झुकली पाहिजे, असा आहे संदेश तो। आता अनुषंगाने म्हणजे 2 विभागणी झाली ना आपल्या ह्याच्यात, म्हणजे तिथं स्त्रियांसाठी खास संदेश दिलेला आहे। इथे आपल्या भारतीय संस्कृतीचे सण दर्शवलेले सण सगळे दर्शवलेले आहेत, जे आपले 12 महिन्याचे 12 सण असतात ते गुढीपाडव्यापासून ते होळीपर्यंत पूर्ण सण आहेत। वटपौर्णिमा आहे, आषाढी एकादशी आहे, बेंदूर आहे, नागपंचमी आहे, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, श्री गणेश चतुर्थी आहे, दसरा आहे, दीपावली आहे, संक्रांत आहे, रथसप्तमी आहे, शिवजयंती आहे, महाशिवरात्री आहे, होळी आहे। विविध सण दिसत आहेत, बरोबर आहे, मग नक्की संदेश इकडून आपल्याला भारतीय संस्कृतीचा द्यायचा आहे, सक्षम व्हावं असा संदेश द्यायचा नाही? दोन्ही संदेश द्यायचे आहेत। म्हणून 10 वरती हा संदेश वरती केलेला आहे की जेणेकरून महिलांनी असं सक्षम राहिलं पाहिजे, संस्कृती आपली जपली पाहिजे।
बाबा तुम्ही कोणता संदेश देणार आहात म्हणजे आता डेकोरेशन जे केलेलं आहे देखावा जे केलं आहे संदेश आपण काय देणार आहात बाळकृष्णाचाच. बाळकृष्ण बाळकृष्णाचा देखावा उभा केलाय का? हो. म्हणजे मथुरेत जन्म झालाय हा. आणि हे वासुदेव ह्या गोकुळात घेऊन येतात नदी पार करून. ते हरळे ती आर्टिफिशियल आहे का कृत्रिम आहे का? नाही नाही, नाही नाही. नाही नाही असली आहे. हो हो शेतातला आहे सगळं. शेतातले. छान छान. लक्ष्मीचा देखावा केला आहे कोल्हापूरच्या अंबामातेचा. आपल्या संस्कृती जपण्यासाठी महालक्ष्मीचा देखावा केला आहे आणि स्वतः घरातलं सामान वापरून म्हणजे इको फ्रेंडली कसं करायचं, फुलांचा वापर कसा करून डेकोरेशन करायचं, हा संदेश आम्हाला यातनं द्यायचा आहे. म्हणून आम्ही साधा सिंपल घरगुती वापरातून हा डेकोरेशन केलं आहे. कागदाचं बनवलं का? कागदाचा आहे कागदाचा. हे बनवलंय का आणले? रेडीमेड आहे असं ना? काय माहित नाही त्याने काय केलं ते आता. सेफ असतात, सेफ वर कट केले. कलर एवढे घेता येईल. इथं असं जवळ आहे जवळ. या पुढे यायला. ओके. डेकोरेशनचे प्लास्टिकचे. ती पण ना कधी साधे प्लास्टिक. आमचा नंबर दिला आहे. नाव दिले का त्यात? हो. होय काय म्हटलं मला काय माहिती. सहभाग महत्वाचा आहे. दुकानात आहेत का की? म्हणजे हे कन्सेप्ट काय मांडले तुम्ही? नमस्कार. नाव सांग. नाव शंकर अशोक भोसले, तारगाव. या ठिकाणी तुम्हाला जो देखावा दावण्यात आलेला आहे तो एक म्हणजे पंढरीची वारी ह्या हिशोबातला एक देखावा तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यात ज्या गौरीच्या ज्या सजावटीमध्ये आहे त्या 2 बैठ्या गौरी आहेत आणि खाली 3 एक विणा घेतलेली गौरी आहे. त्याचबरोबर एक तबला घेतलेली आहे, एक पेटी घेतलेली आहे आणि या ठिकाणी एक ग्रंथ वाचताना एक बैठी, अशा प्रकारे एक उभी आणि 2 बैठी अशा पद्धतीने ह्याचं डेकोरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर हा जो वारीला जातानाचा मंदिराला विठ्ठलाचं हे पंढरपूरचं मंदिर आहे, या ठिकाणी वारीला जातानाचा हा असा डेकोरेशनचा केलेला आहे. त्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर समईचं असं एक डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि फुलांचं असं डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि हा आणि हे जे साहित्य तयार केलं समजा, आता मंदिर आहे, ते तुम्ही विकत आणलंय का पुट्ट्याचं तयार केलं? नाही, आपण आता हा जे साहित्य जे तयार केलेलं आहे, मंदिर हा मुलानं केलेला आहे आणि विणासुद्धा हा तयार केलेला आहे. म्हणजे असं विकत वगैरे आणलेलं नाही, हा तयार केलेला आहे. ती पेटीसुद्धा एक तयार केलेली आहे. अशा पद्धतीने हा पुट्ट्यांचं तयार केलेलं आहे. गोष्टी दिसतात पण ते मंदिरामध्ये जरा साशंकता वाटते म्हणून विचारलं. नाही, हे सुद्धा आपण मुलांनाच बनवलेलं आहे. अतिशय सुंदर. आणि हे जे नाही म्हणजे तुम्ही आता हे वैष्णवांचा मेळावा चाललेला आहे म्हणजे असं मंदिराकडे जातोय. अशा पद्धतीने एक वारीचा हिशोब आहे. हा वारीचा ठिकाणी हा समजा वारीला चालेल सगळे. वारीला ह्या पंढरपूरच्या दर्शनाला वारीचा असा हा लुक आहे. नाही पण हे होममेड वाटतंय.
फिनिशिंग नसल्यामुळं आपण समजू शकतो की हे होममेडच आहे. तो विना सुद्धा घरीच आर्यनच बनवलेला आहे त्या ठिकाणी. माझी मोलाचा वाटा माझा त्यांच्या हाताखाली करणे. ह्या दोन्ही सुनबाई आहेत. ही थोरली धाकटी, ही जरा शिक्षक आहे, हिला शेतीची आवड आहे. अशी काय घरकाम करायची सगळ्या बाजू दोघींनी सांभाळून करते त्या. माझी फक्त आपली मदत असते त्यांना. सपोर्ट महत्वाचा आहे. सपोर्ट आणि आम्हाला ह्या दोघांचा आशीर्वाद आहे आणि सपोर्ट पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण चांगला प्रतिसाद. या देखाव्यातून सामाजिक संदेश म्हणजे जसं आपल्या महात्मा गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला. भारत देशाचा आपला शेती हा कणा आहे आणि शेतीप्रधान आपल्या संस्कृतीमध्ये ही जी आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे. आधुनिकतेकडे तर आपण वाटचाल करतोय, तरी पण आपण जे प्राचीन संस्कृती आहे त्याचा हात धरून आपण आधुनिकतेच्या रस्त्याने चाललं पाहिजे. एक मी कन्सेप्ट पाहिली, मला चुलीमध्ये जाळ दिसतोय. हां हां, काय ते थीम काय म्हणजे समजू शकेल का जाळ कसं निर्माण केलं? तुपाचं हे आहे काय धूप लावलंय आणि ते नाही जाळ दिसतोय. मग तिथं आपण काय बल्ब वगैरे हां बल्ब आहे ते एवढी कन्सेप्ट आहे. ओम हे अर्थ काय आहे? पिढा पिढा ठेवू दे राजाचे राज्य होऊ दे. एक्सप्लेनेशन देऊ बरं. शास्त्रविचाराचं मला सांगू. पिढा पिढा ठेवू दे बळीराजाचं राज्य होऊ दे. बळीराजा म्हणजे कोण? कोण? शेतकरी. कुणाचं राज्य यायला सांगितलं? मग बळीराजाने शेतकऱ्याचं राज्य आलं पाहिजे. शेतकरी तो जो संदेश दिलाय तूच दिलाय बरोबर ना? तुझं मला वाटतं बऱ्यापैकी याच्यामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. इडा पिडा टळू दे बळीराजाचं राज्य होऊ दे, याचं थोडंसं स्पष्टीकरण दे मला. शेतकऱ्याचं राज्य काय वाटतं तुला? शेतकऱ्यांचं राज्य होते. हां, पण संकट कुठली दूर झाली पाहिजे शेतकऱ्यांची? दोन संकट सांग की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय. गेल्या वर्षी पण भरपूर त्रास झालाय बघ. दुष्काळ, पावसाळा, अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई शेतामध्ये. तुम्ही बोला, सांगू शकता. मालाला हमी भाव पण भेटला पाहिजे आणि सेंद्रिय शेती जी आहे का नाही ते आपले असे ह्याच्यामध्ये झाले पाहिजे, वाटचाल वळली पाहिजे. हां, नैसर्गिकच वापर, प्लास्टिकचा वगैरे वापर टाळलेला. कौतुकास्पद आहे अतिशय. आणि अगदी त्या जुन्या काळातील वस्तू वगैरे असतील त्या आपण म्हणजे कसं मॉडेल उभारायला वेळ लागला. म्हणजे आम्हाला पण हे वाटलं की कंदील लावताना आमची मुलं पण म्हटली की हे ह्याच्यामध्ये कसं लागणार नक्की लाईट, तुम्ही हे ह्याच्यामध्ये कशी लाईट लावणार आहे. जरा नाव अपर्णा प्रकाश मोरे. तुम्ही या देखाव्यातून कोणता संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणजे आधी तर मी एक सांगते की मी दोन उद्देश आहेत माझे हे म्हणजे भाग घ्यायचे की भाग घेतल्याशिवाय तुम्ही इथं आला नसतात आणि ही माहिती तुम्हाला मला सांगायची आवर्जून. त्याच्यामुळं तो एक उद्देश आणि दुसरा एक उद्देश असं की प्रत्येक वेळी आपण म्हणतो की माझ्याजवळ हे नाही आहे ते नाही आहे, तर ते पाणी फाउंडेशनकडून मला थोडासा आत्मविश्वास वाढलेला माझा की आपण सुद्धा काहीतरी शेतकरी की असं मांडू शकतो की असं नाही की आपल्याकडं प्रॉपर सगळं पाहिजेच, आर्थिक परिस्थिती पाहिजेच की आपण. आणि पाणी फाउंडेशनचा एक उद्देश आहे की कमी खर्चातून आपण जास्तीत जास्त उत्पादन करतो शेतीचं. हां, मग ते एक फार्मर कप स्पर्धा आहेत, त्याच्यात आपल्या तारगावने भाग घेतला आहे. हां, मग ते पाणी फाउंडेशनमध्ये जे काय असतं ते आम्हाला तिथं गेल्यावर 3 दिवसीय प्रशिक्षण होतं.
मग 3 दिवसीय प्रशिक्षणात काय सांगितलं की ही सगळी आपली शेतकऱ्यांची संकट नेहमी येतात, दशमुखी रावण, की तुमचं वाढती महागाई असो, कोरडा दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी असो, कोणतासुद्धा म्हणजे तुमच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. मग ते सगळे संकट मी ही सगळे ह्या साईडला मांडली. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे, तुमच्याकडं बैलगाडी सगळं आहे तुमच्याकडं, पाणी पुरवठा, पण काय करणं अशी असतात की त्याच्यामुळे तुम्ही कुठंतरी तुमचं उत्पादनात घट होते. मग ते आम्हाला पाणी फाउंडेशनमध्ये कळालं की तुम्ही अतिरसायनांचा आता वापर करतात. पंजाबमध्ये सुद्धा कसे डायरेक्ट आपण कोरोजनचा वापरतो, पण कोरोजन हा फक्त अंतिम पर्याय आहे. त्याच्या आधी तुम्ही कीड नियंत्रण कशी करू शकता घरच्या घरी, की मग ते आम्ही दशपर्णी अर्क गटाने बनवला होता, जीवामृत, की तुम्ही घरी बनवलेलं घरी आणि खरोखर बनवले. आता ह्यांची मिसेससुद्धा आहेत गटात, तर ते दशपर्णी अर्क, जीवामृत, ते एकीच्या बळाने कुठंतरी एकीची पद्धत, इर्जिक पद्धत आपण पूर्वी जी म्हणत होतो ती बुडत आली. आणि आम्ही गटात आल्यापासून आम्हाला म्हणजे अनुभव आला आहे खरोखर की इर्जिक पद्धतीनं खरोखर आम्ही भांगलणी केलेली आहे. आणि बरीच कामं आम्ही इर्जिक पद्धतीने केले की दशपर्णी अर्क, त्याच्यात आमचा खर्च वाढले म्हणजे कमी झालेला आहे. म्हणजे बराच खर्च आमचा बियाणात ह्याच्यात आम्ही एकत्रित खरेदी केलेली आहे बियाणांची. की मग तुम्ही संदेश अशाच सांगायचं की तुम्ही एकत्रित आल्यानंतर बरंच काय करू शकता. समूह शेती गटशेती गटशेती करू शकता. पण त्याचे फायदे की तुम्ही गटशेती केल्यानंतर तुम्हाला बरंच अनुभव येईल की फायदे काय आहेत. आणि एक म्हणजे की ह्याच्या आधी आम्ही एवढं लक्ष नव्हतं घालत शेतीत, कुठं घरचे करतील अशी की चला बाबा की भांगलायला जायचं असं. आणि जसं आम्ही गटशेती केले तसं व्यवहार ज्ञान म्हणा, की औषधांची नावं म्हणा, की आणखीन हे की औषधांची नावं म्हणजे आम्हाला माहितीच नव्हती की दशपर्णी अर्क काय मिळतं त्याच्यापासून. समूह शेतीचे तुम्ही सांगितलं, मला आता दशावतार दाखवले ना आपण. हे आता जसे नैसर्गिक परिस्थितीवरती तुमचा रोष आहे, तसं मला सामाजिक परिस्थितीवरती दिसतो बाजारभाव वगैरे. त्यासाठी पर्याय काय असेल? मग सामाजिक बाजारभाव जर असेल तर आपण तिथं ते काय सरकारी दर वगैरे असतात. मग आता आम्ही बियाणांचं कसं केलं की बियाणांचं आपण एकत्र जर घेतलं तर आम्ही तुमच्याकडे आलो. आता आमची 15 एकर शेती आहे सगळ्या मिळून गटाची, तर आम्ही तुमच्याशी बोलू शकतो ना की बाबा आमचं एवढे क्षेत्र तुम्ही आम्हाला कमी करून द्याल का. की औषधात सुद्धा आम्ही तसंच केलं आहे बऱ्याच ठिकाणी, खतात तसंच केलं आहे की. आणि मेन म्हणजे भांगलणीच आमचा खर्च वाचला. मग ते सामाजिक दिसून आलं ना सगळ्यांना की बाबा की की जरी ते संकट आलं तरी आपण हे करू शकतो. आणि आता सामाजिक संकट म्हणजे आता यंदा अतिवृष्टी झाली, त्याच्यात आम्हाला एक बेनिफिट असं झालं की आम्हाला ह्याच्यात सांगितलं होतं, ह्याच्यात गट म्हणजे शाळा असते दर सोमवारची, शेतीशाळा असते, त्याच्यात सगळे शेती तज्ज्ञ असतात, पाणी म्हणजे ते आम्हाला मार्गदर्शन करतात. मग आम्ही सांगतो की बाबा, मग त्यांनी आम्हाला सांगितलं की BBF पद्धत करा, यंदा पाऊस काळ त्यांच्या हवामानानुसार सगळं आम्हाला सांगतात, त्यांच्यानुसार आम्ही बीसुद्धा त्यांच्याच म्हणजे सल्ल्यानं घेतलं. ते फक्त आपल्याला मार्गदर्शन करतात की असं यंदा असं आहे. मग BBF पद्धतीमुळे झालं काय की BBF पद्धत म्हणजे बेडवाफ्यामुळं पाणी असं निचरा झाला ना. आणि ज्यांचे काहींचे शेजारी वावर आम्ही बघितली आहेत, अशी साधी ज्यांनी पेरणी केली आहे त्यांचं पाणी तसंच साचून राहिलेले, त्याच्यात पिकं गेलेली आहेत. आणि आमच्या अजून पिकाला काहीही नाही, म्हणजे अगदी सूर्यफुलाला तर एका सूर्यफुल मी फोटो काढले आहेत, 12 अगदी सूर्यफुलं आली आहेत. म्हणजे आपण सापळा पीक जी करतो आतमध्ये, मग ते तुम्ही पूर्वी बायका करत होत्या, म्हणजे जे पूर्वीची माणसं ते कुठंतरी चुकत आले. ते तुम्ही उगवण क्षमता, बियाणांची पूर्वीची जी उगवण क्षमता आहे ती तुम्ही बघता का. मग तुमचं हे जे सामाजिक आहेत, मग ती तुम्हाला फक्त सामाजिकच नाही आहेत की तुम्ही ओढवून घेतलेली संकटसुद्धा हाताना असतात. मग ते आपण बाजारभाव जरी आपल्याला नाही मिळाला योग्य बाजारभाव, पण आपलं इकडं आपला बेनिफिट तर म्हणजे बियाणात वाचलेला खर्च, इर्जिकमध्ये एवढा तोट्यात फरक राहणारच ना. आणि डायरेक्ट आपण असं केलं तर आपल्याला बाजारभाव नाही मिळाला, तिथं जास्त नुकसान झालं आपलं. आणि मी म्हणजे मला भरपूर काय करायचं होतं, पण मला काय कमीत कमी खर्चात आपण की सामान्यांनी सुद्धा ह्याच्यात भाग घेतला पाहिजे असं बघून, की मला असंच नाही की PU असं नाही की सगळंच उपयोग. हे सुद्धा मी आपले साधे कार्डशीट पेपर वगैरे वापरून केलेले. आणि ह्याच्यामध्ये पाणी फाउंडेशनमध्ये ना आम्ही वृक्षारोपण वगैरे सुद्धा आम्हालाच करून घेतलेलं. सगळं विना वगैरे सगळं घरी बनवले. नमस्कार, माझं नाव उषा आवळे, मी ती माहेरची मुलगी आहे.
माझ्या संकल्पनेत नाव होतं गौराईचं की जेव्हा एक नववधू लेक माहेरी येते तेव्हा तिच्या आईचे डोळे पाणी भरून येतात. आणि म्हणजे आपली एक पारंपरिक पद्धत आहे की ती म्हणजे भाकर तुकडा घेऊन तिची दृष्ट कुठली वाईट शक्ती लावू नये म्हणून ती भाकर तुकडा ओळते. आणि म्हणून मी आज माझ्या गौराईच्या डेकोरेशनमध्ये ही संकल्पना घेतली की एक आई आपल्या मुलीची भाकर तुकडा घेऊन तिची ओवाळणी करते की स्वागत करते आपण म्हणूया. आम्ही त्यासाठी आपण जी नववधू दुर्डी घेऊन येते किंवा आणि माझ्या घरातल्या 4 बहिणी आम्ही 5 जणी आहोत त्याचंच एक प्रतिकात्मक रूप म्हणून मी फोटो लावले. त्याच्यानंतर एक संदेश दिले की आजच्या ह्या म्हणजे तरुण युगातल्या मुलांसुद्धा आधुनिकच्या काळामध्ये इंस्टाग्राम मोबाईल आणि पद्धती भाकर तुकडा ह्या संस्कृती जतन केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये गावच्याकडे येऊन त्यांनी गावातल्या चाली शिकल्या पाहिजेत असा माझा त्याच्यामध्ये उद्देश होता. आणि त्याच्यामध्ये मी शिकवले की एक आई आपल्या मुलीला कसं काय देते म्हणजे भाकर तुकडा आशीर्वाद त्या रूपात एक दृष्ट प्रवृत्तीचंही ह्यासाठी मी केले. आणि त्यासाठी मी एक ते संकल्पनाचं गाणं लावलं होतं की आई फिरते जेव्हा जातं फिरते घराघरा तेव्हा आईची लेकीची आठवण येते पण ती संसारात गुंतते. त्याच्यामुळे तिला ते लक्षात आईची विचारपूस करणे लक्षात नसते पण आईचा जीव मात्र कुठेही जाऊ दे लेक आपलीचा असतो. स्वामी तिन्ही जगात आपण म्हटलं की आई विना भिकारी. आणि एवढी म्हणजे छोट्याशा गावातली मी आईची संकल्पना उभी केली. म्हणजे शहरातल्या आज बायका आहेतच आम्ही सगळ्या स्त्रिया मॉडर्न आधुनिक आहोत अगदी पण शेतकरी आई असो म्हणजे अगदी गावातली पण तिच्याकडे जे असतं भाकर तुकडा आल्या ती घेते अगदी ओळून टाकते. हीच आपली महाराष्ट्र संस्कृती आणि मला त्याचं वाटतं की आपण सर्वांनी जतन केलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. माँसाहेब जिजाऊ यांचे संस्कार आपण पुढे घेऊन जाऊया. महिलांना सक्षम बनवूया. महिलांना सक्षम बनवूया. जिजाऊच्या लेकी आम्ही ठेवा आमचा अभिमान. ठेवा आमचा अभिमान. स्वराज्यात छत्रपतींनी चौरंग करून उंचावली लेकी सुनांची मान. धन्यवाद. काय सामाजिक संदेश देणार बरं का या देखील आपण काय सामाजिक सांगणार बरं. राजश्री बिपिन निकम. आपण या देखील काय संदेश देणार स्त्रियांसाठी समाजासाठी. ह्यातून आपल्याला जुन्या पद्धतीच्या स्त्रियांचं हे करतोय चालीरीती परंपरा चालू जपतोय आपण. जपली तुम्हाला पाहिजे. काय योग्य वाटते जात्यावर दळणं योग्य होतं का आता फास्ट होते जात्यावर दळणं योग्य होतं. आता फास्ट होते ते चुकीचं आहे. हे योग्य होतं. हे वेळ जास्त लागतोय किंवा आपली आता वेळेची बचत होते याच्याबद्दल व्यायामाचं पण हे होत होतं ना त्यावेळेस. व्यायाम आणि मन पण रमून जायचं टाइम निघत जायचं. पर्यावरणासाठी काय संदेश पर्यावरणासाठी आपण काय झाडे लावली पाहिजेत. सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. आम्ही आज ह्या भागात सहभागी झालो. आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की असं एवढं म्हणजे हे केलं पाहिजे. जुन्या चालीरीती हा ठेवल्याच पाहिजे. त्या मंडळ हे अतिशय म्हणजे व्यवस्थित आणि छानपैकी करतंय. अशाच भरवल्या पाहिजे. त्या उलट इथून पुढं जी संस्कृती जी होणार आहे आणि घडणार आहे हे असं मंडळानं परंपरेनं ठेवलंच पाहिजे. पर्यावरणपूरक. तुमचं नाव वगैरे सांगा. मी विनया विजय पवार. तर मला ह्या संदेशातून आहे ना पाणी फाउंडेशन किंवा आपण पर्यावरण विषयक शेतीसाठी काही उपयोगिक आहे किंवा शेतकऱ्यांनी काय काय केलं पाहिजे आत्ताच्या ते ह्यातून दाखवायचं आपल्याला. म्हणजे आताचे शेतकरी काय आता 2-3 गेल्या वर्षी माहिती का पाऊस पडले नव्हता तर आता ह्या वर्षी जर आपल्याकडे पाऊस पडला नसता तर खूप मोठ्या दुष्काळाला आपल्याला सामोरे जायला लागलं असतं. पण आत्ता नाही आहे. आता पाणी पडलं आहे पण काय काय शेतकरी काय येतात आपल्याला कृष्णा देत त्यामुळे आपल्याला माहीत नव्हतं की काय दुष्काळ काय आहे. हां तर आता आपल्याला ती जाणीव व्हावी म्हणून मी ह्यातनं ते सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि पाणी फाउंडेशनच्या एक वतीनं कविता आहे काय प्रगती करताय त्याच्यावरती. ते हां सांगितलेलं आहे तर ते म्हणजे डोंगरातून पाणी येते खाली ते तळ्यातून आणि ते तळ्यातून मग ते पाणी ना शेतीला जाते असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आणि गौरींचं कसं केलंय गौरींना झाडं लावताना केलंय ते आणि झाडं नसतील तर पाऊस पडणार नाही ना पाऊस पडणार नाही आणि झाडं पाहिजे त्याच्यामुळे झाडं जर असली व्यवस्थित आपण लागण वगैरे केली त्याची तर आपल्याला पाऊस भरपूर पडेल आणि आपली माती वाहून जाणार नाही किंवा तसं काही होणार नाही ना ते. आणि जल हे जीवन जल हे प्राण त्याच्या विना आमच्यात नाही त्राण जल ही जीवन जल ही संपत्ती त्याच्या विना मानवावर कोसेल आपत्ती. हा म्हणजे त्यातून तसं हे संदेश सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. तो थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मंत्र आहे सुखी जीवनाचा. हो हे सगळं म्हणजे घरीच आम्ही हे केलेलं आहे. आणि तू जे मानले पाणी फाउंडेशन शेतकऱ्याच्या अजून काही व्यथा असतात त्या कशा दूर कराव्यात म्हणजे ठीक आहे पाणी आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे पाणी पाहिजेच कुठल्याच ऑर्गॅनिझम जगू शकत नाही पाण्याशिवाय बरोबर पण अजून काय सांगू शकतो की जसं आता भरपूर अडचण आहेत हमी भाव आहे ऊसाच्या हमी भावाला धरून दरवर्षी आंदोलनं होतात बरोबर वरती पाऊस पडत नाही कांद्याला रेट नाही आपल्या कांद्याला बाहेर ट्रान्सपोर्ट करायची किंवा पाठवायची निर्यात करायची आपल्याला परमिशन नाही त्याच्यावरती सरकारची समाजाची आपली काय भूमिका असते सांग तुला म्हणजे काय नक्कीच शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या येते त्यापैकी हमी भावाची समस्या ही फार महत्त्वाची आहे. सगळ्याच पिकांना सरकारने हमी भाव दिला आहे परंतु व्यापारी त्या पद्धतीने हमी भाव देत नाहीत. तरी पण आपण जो परराष्ट्रीय धोरण जे गव्हर्नमेंटचं आहे ते थोडंसं शेतकऱ्याच्या बाबतीत लवचिक पाहिजे किंवा त्याला पुरेसं अशा सुविधा देण्याची गरज आहे किंवा आपल्या ह्याच्यातून ऊसाचे किंवा कांद्याचे दर जे पडलेत जे परकीय ह्याला परवानगी दिली निर्यातीला तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून सहकार्य होईल आणि शेतकऱ्यांची आणि समाजानं नक्कीच गटशेतीचा हा एक प्रयोग आहे. गटशेती आपण पाणी फाउंडेशन माध्यमातून गटशेती हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे म्हणजे रासायनिक न वापरता सगळं जैविक केलं पाहिजे. त्याच्यामुळे लोकांचा आहार म्हणजे लोकांचे जे शारीरिक हे आहे ना ते सगळं आरोग्य व्यवस्थित राहील. आणि सर बरं का आपण जे वापर केलाय का नाही सगळा घरगुती वापर केला म्हणजे जे ह्याला कागदाचे लगदी वापरून किंवा घरचेच कलर वापरून आपण तो डेकोरेशन केलेलं आहे. कमी खर्च त्यात काही खर्च केला नाही सगळं. तारगाव येथील नेहरू युवा मंडळाने जल्लोष 2024 अंतर्गत गौरी सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तारगावमधील अनेक महिलांनी या स्पर्धेसाठी उदंड प्रतिसाद दिला. त्याचबरोबर नलडेवाडी तालुका कोरेगाव येथीलही अक्षय जाधव व त्यांच्या कुटुंबियांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पण अक्षय जाधव याचे घर शोधताना परीक्षक व मंडळाचे कार्यकर्ते यांची खूपच तारांबळ उडाली. अक्षरशः चिखलातून जवळपास 1 किलोमीटर अंतरापर्यंत चिखल तुडवत घर शोधावे लागले. पण परीक्षकांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे आव्हान पेलले व अक्षय याच्या घरातील सुंदर अशा गौरी गणपती सजावटीची दखलही घेतली. माझं नाव अक्षय जाधव आहे. राहणार गाव नलडवाडी आहे. हे सवासनाचा कार्यक्रम आहे. गौराई सवासनाचा कार्यक्रम आहे. पहिल्या वर्षी वाढदिवस कार्यक्रम घातला होता. त्या मुलाचा कार्यक्रम आहे सवासनाचा म्हणजे असं कार्यक्रम घातलेला आहे. तेवढंच पारंपरिक सवासने घातलेले आहे. हो सगळं मॅच केलेलं आहे. हे आजी आहे ह्यांना हळद कुकू लावणारे आजी आहे. ह्या 2 मानाचे आहेत. यातनं काय संदेश द्यायचं तुला म्हणजे काय सामाजिक संदेश द्यायचा सांग म्हणजे या ठिकाणी संस्कृती टिकवणे किंवा अजून काय स्त्रियांच्या बाबतीत किंवा काय सांगते तुला? असं काय नाही आनंदच आहे. तुम्ही सांगाल ते आनंदच आहे.
तो एक पारंपरिक पद्धत आहे. हा, हे पारंपरिक बरोबर? या पद्धत साड्या, आहे. हा वेश, हा. दागदागिने, बसण्याची पद्धत, हम्म. ह्याच्या पद्धत तुला काय दाखवायचंय? काय नाही, आपल्याला पद्धती पारंपरिक पद्धतीने दाखवायचं आहे. ह्या पद्धती पण टिकल्या हा पाहिजे. हा बरं. असं. आपण कसं सवासणी वगैरे जेवाय घालतो आपण, तसं ह्यांना सवासणी म्हणूनच जेवाय वगैरे घातलेलं आहे आपण ह्यांना मानाच्या. हां. पर्यवेक्षक एवढ्या लांब चिखलदऱ्यात आले. माझ्यासाठी खूप भारी आहे तुम्ही आल्याबद्दल. मला आनंद आहे. तुम्ही एवढ्या चिखलातनं सर आला तुम्ही माझ्या गौऱ्या बघायला. मला खूप आनंद आहे. हे शिक्षक आहेत ना, हे मला शिकवायला सर होते, खूप चांगले होते. मला त्यांनी हाणले मारले पण चांगलं घडवलेलं आहे. ह्यांनी मला चांगलं घडवलेलं आहे. आता हॉटेल मॅनेजमेंटला आहे. पण हे मस्त केलेस तू. आणि मला अजिबात काही पश्चाताप वाटत नाही. मी एवढं लांब चिखलदऱ्यात थँक्यू. येण्याचं आम्हाला समाधान वाटलं. का माहिती, एवढ्या लांब जरी आलो असलो तरी खूप समाधान वाटलं. एवढ्या चिखलदऱ्यात आम्ही इथं आलो, एवढ्या लांब रानात जरी आपलं घर असलं तरी खूप, रानामध्ये तुमचं जरी घर असलं की नाही, मी तुझा हा देखावा बघून खूपच प्रसन्न झालो. म्हणजे मग छान वाटलं मला. खूप मेहनत घेतलीस तू या ठिकाणी. अशीच मेहनत दरवर्षी या ठिकाणी घेत जा. आणि आपले जे तारगावचं नेहरू युवा मंडळ आहे, ह्या मंडळ आणि मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत यांना नेहमीच आपला पाठिंबा दर्शवत जा. थँक्यू. आणि पुढच्या वर्षी पण तू आणि पुढच्या वर्षी सुद्धा त्यामध्ये सहभाग घे. येणार आम्ही. तुझ्या वेगवेगळ्या जर कन्सेप्ट असतील ना, 100% आम्ही पुढच्या वर्षी येणार. वाढदिवस घातला होता सर. एवढा भारी झालेला होता ना, काही बोलायला नको. सगळे वाडीतली ही आलेली खूप बघायला. पहिल्या वर्षी मी लगीन लावलं होतं, दुसऱ्या वर्षी बारसं घातलं, तिसऱ्या वर्षी वाढदिवस घातला. आता या बाळाचा कार्यक्रम म्हणून हा सवासण्याचा घातलेला आहे. हा, आता पुढल्या वर्षी वेगळं काहीतरी स्वच्छ बघायचं आणि सांगायचं. नाही पुढल्या वर्षी काय नाही. माझ्या घराला या 5 वर्ष पूर्ण होत्यात. गौरे बसून 5 वर्ष झाले. ह्या गौऱ्यांचा वाढदिवस मला घालायचा आहे. या गोष्टींबद्दल छान आहेत पारंपरिक आणि छान. आणि एखाद्या स्त्रीला जमणार नाही एवढं मला वाटते. तो मस्करा म्हणतो ना आपण, आणि मनापासून करतोय, सगळ्या भाग घेतो. आणि तू सुद्धा आम्हाला म्हणजे तारगाव मध्ये फोन केला, नाव घ्यायला केला, त्याबद्दल सुद्धा थँक्यू. थँक्यू. काय म्हणते सलोनी, तू गेलंस का? याने गेलंय. माझं नाव संयोगिता विकास पवार आहे. आणि आम्ही स्वामी समर्थांचे थीम केले गौराईसाठी आणि गणपतीसाठी केले केदारनाथ. तिथं पाठीमागं आम्ही पिंड दाखवली आहे, त्रिशूल चंद्र वगैरे, आणि आकाशात विराजमान झालेत गणपती बाप्पा. आणि खाली आम्ही दाखवले स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली बसलेत. आणि एक गौरी आमची गुरुचरित्र पारायण करते आणि दुसरी गौरी जपमाळ जपते. आणि नंतर आम्ही इथं दाखवलं एक शिवपार्वतीचा हात आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा आहेत. त्यांचं आवडतं जे फूल आहे जास्वंदाचं ते घेऊन बसलेत. तिकडं आम्ही 2 गौराया आम्ही रांगोळीमध्ये रेखाटल्यात. इकडे एक आहे, मध्ये 2 पावलं काढलेत तिची. आणि तिचा जो साज शृंगार आहे तो सगळं इथं मांडलेला आहे. जसं की तिथं तिचं वेणी, जे 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 काही साज शृंगारासाठी लागतं ते सगळं तिथं मांडलं आहे आम्ही. अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे. माझं नाव संयोगिता विकास पवार आहे. आणि आम्ही स्वामी समर्थांचे थीम केले गौराईसाठी आणि गणपतीसाठी केले केदारनाथ. तिथं पाठीमागं आम्ही पिंड दाखवली आहे, त्रिशूल चंद्र वगैरे, आणि आकाशात विराजमान झालेत गणपती बाप्पा. आणि खाली आम्ही दाखवले स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली बसलेत. आणि एक गौरी आमची गुरुचरित्र पारायण करते आणि दुसरी गौरी जपमाळ जपते.
आणि नंतर आम्ही इथं दाखवलं आहे एक शिवपार्वतीचा हात आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा आहेत. त्यांचं आवडतं जे फूल आहे जास्वंदाचं ते घेऊन बसलेत. तिकडं आम्ही 2 गौराया आम्ही रांगोळीमध्ये रेखाटल्यात. इकडे एक आहे, मध्ये 2 पावलं काढलेत तिची, आणि तिचा जो साज शृंगार आहे तो सगळा इथं मांडलेला आहे. जसं की तिथं तिचं वेणी जे 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 काही साज शृंगारासाठी लागतं ते सगळं तिथं मांडलं आहे आम्ही. अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे. माझे नाव पल्लवी संदीप निकम आणि आमचा देखावा आहे. तर हा आध्यात्मिक देखावा केलेला आहे. गणपतीचं डेकोरेशन जे केलेलं आहे ते श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला, ती थीम घेतलेली आहे आम्ही. आणि इको फ्रेंडली मूर्तीसुद्धा आमची इको फ्रेंडली आहे, म्हणजे शाडूच्या मातीची बनवलेली मूर्ती आहे. आणि दरवर्षी आम्ही शाडूच्या मातीचीच बसवतो, POPचा यूज करत नाही. आणि हे सुद्धा पुठ्ठ्याचे बनवलेले आहेत, थर्माकोलचा पण कुठे यूज केलेला नाही आहे. आणि हे आम्ही एक तळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी की शेतकऱ्यांनी पाणी साठवा, पावसाळ्यामध्ये पाणी साठवा आणि उन्हाळ्यामध्ये योग्य रीतीने त्याचा वापर करा. शेततळे टाईपमध्ये केलेलं आहे. हां, की उन्हाळ्यामध्ये पाण्याचं आपल्याला कमतरता भासते, त्यावेळेस शेतीसाठी याचा यूज करा यासाठी आपण केलेलं आहे. आणि यंदा पाऊस भरपूर झाला आहे, त्यामुळं तळं भरलं आणि ते गौराई आनंदानं त्याच्यामध्ये खेळत आहेत असं दाखवलं आहे. आणि हे पण आपण इको फ्रेंडली सगळं केलेलं आहे, म्हणजे पानांचा वापर केलेला आहे, फुलांचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये पण प्लॅस्टिकचा कसलाच यूज केले नाही आहे. इथं पण एक छोटे छोटे संदेश दिलेत, वाईट बघू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे जास्वंदाच्या पानापासून गणपतीचं काढलेलं आहे. हां, हे साडीचा पदराचं प्रतीक. हां, हे सौभाग्य अलंकार सगळे दिले दाखवलेत. आणि हे दुर्वांपासून काठ बनवलेत साडीचे, दुर्वांपासून काठ आणि पदरावरती जास्वंदीचं फूल. म्हणजे पर्यावरणपूरक आपला पूर्ण देखावा आहे. इवन हा सुद्धा पर्यावरणपूरक आहे आणि हा सुद्धा. आणि दरवर्षी आपलं हाच हे असतं की पर्यावरणपूरकच असावं. यातून तुम्हाला पूर्ण समाजासाठी काय संदेश द्यायचा? यातून एक संदेश द्यायचा आहे की प्लॅस्टिकचा वापर टाळा, तळी बांधा, शेततळी बांधा, शक्यतो इको फ्रेंडली सगळं इको फ्रेंडली सगळं करा. म्हणजे शाडूच्या मातीचा आम्ही गणपती बसवतोय, तसाच प्रत्येकाने दरवर्षी बसवावं. POPचे गणपतीचं ते विघटन होत नाही ना POPचं, मग शाडूच्या मातीचं एक 15-20 दिवसामध्ये त्याचं विघटन होऊन जातं. गीतांजली अजित मोरे. मी संभाजी महाराजांचा नामकरण सोहळा केला आहे. ते जिजाऊ आहेत सईबाई, सोयराबाई, पुतळा राणीसाहेब. तिकडं भवानी आई महाराजांना तलवार देताना. बनवलेलं आहे कार्डबोर्डचा. ते पण बनवलेलं आहे ते बॉक्स. म्हणजे आपण वापर करताना सगळं जे मटेरियल वापरलंय ते सगळं इको फ्रेंडली वापरलं. हो, म्हणजे असं विकतचं काही नाही, बनवलेलंच आहे सगळं. यातून तुम्हाला संदेश काय द्यायचा? समाजासाठी संदेश काय द्यायचा? सामाजिक संदेश काय द्यायचा? तेच सांगू ना डायरेक्ट. हा देखावा दाखवण्याचं कारण की छत्रपती शिवाजी महाराज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळं हा देखावा केला आहे. त्यामुळे आपण छत्रपती संभाजी महाराजांचा नामकरण सोहळा हां. स्मिता कृष्णात मोरे. अर्चना पोपट मोरे.
हा गौराईचा सण हा पारंपरिक पद्धतीने दाखवला आहे. स्वयंपाक करणारी एक गौराई दाखवलेली आहे, पुरण वाटताना एक दाखवलेली आहे, तुळशीला पाणी घालताना एक दाखवलेले आहे आणि लॅपटॉपवर एक दाखवले आहे आणि रांगोळी काढताना एक दाखवलेली आहे आणि मानाच्या 2 गौराई आहेत. हा सगळा गौरायांचा सण हा बायकांचा असल्यामुळे सगळा हा संसार मांडलेला आहे. विज्ञान पुढे गेल्यामुळे एक गौराई आम्ही कॅम्प्युटर चालवताना दाखवली. ज्या प्रकारे आपण प्रत्येक गौरीचं ऑक्युपेशन वगैरे दाखवलंय, जसं की त्या उभ्या त्या काय करतात, पारंपरिक काम दाखवलं. ज्या प्रकारे विज्ञान पुढे गेले त्या प्रकारे बाजार क्षमता किंवा बाकीच्या समाज पण पुढे गेले. मग स्त्रियांना फक्त कामामध्ये व्यस्त राहिले पाहिजे का इतर ठिकाणी पण अजून पुढे गेले? इतर ठिकाणी पण पुढे गेले. स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. काही घडामोडी तुमच्या कानावर येत असतील, मग त्या संदर्भात काय संदेश द्याल तुम्ही? मुलींनी स्वतःच्या संरक्षणासाठी जरा हे केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. त्या सबल व्हाव्यात ही कुणाची भूमिका? पालकांची, समाजाची? पालकांची. म्हणजे हे पालकांपासून. छान आहे, कन्सेप्ट छान आहे, छान मस्त आहे, कन्सेप्ट छान आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या नॅचरल गोष्टी वापरल्या जातात. घरचं सगळे. ही पारंपरिक पद्धतीमुळे आम्ही खण, नारळ, ओटी दाखवली अगोदर. एक पुरणपोळी करताना, एक पुरण वाटताना, एक तुळशीला पाणी घालताना शेतात घराशेजारी. आणि पाठीमागे इव्हेंट उभा केलेला आहे मातीचा. काय सांगायचं? शेती दाखवली. शेती दाखवली. म्हणजे महिलांचं सक्षमीकरण थोडक्यात तुम्ही इथं उभं केलं. एक किल्ला पण आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी स्वराज्य दाखवायचा प्रयत्न केलाय का? बरोबर ना? किल्ला आहे, अजून ते प्राणी दिसत आहेत. छान. ती झोपडी आपण बनवलेली आहे का आर्टिफिशियल आणलेली? कुठली? ती जी बनवली घरी बनवली. ही पदार्थ पण घरीच बनवले. माझे नाव ऋतुजा रमेश कुदळे. आम्ही आज जात्यावर दळणाऱ्या गौरी केलेल्या आहेत, कारण आत्ता हे कोणाला जास्त माहीतच नाही आहे की हे आहे म्हणून संस्कृती. त्यामुळे हे विसरत निघाले ही संस्कृती. हे सगळ्यांना माहीत पडण्यासाठी हे आम्ही केलं आहे आत्ता. आता इथं जात्यावर दळलेलं दाखवलंय ना? हां. मग कुठलं चांगलं सोपं पडतंय, जात्यावर दळलेलं का गिरणीला? गिरणीवरचंच, पण जात्यावरचं म्हणजे त्याच्यात हे बायकांचा असा संवाद होतो ना, त्याच्यातनं ओव्या तयार होतात. संवाद वाढवा. हां. तुम्हाला कुठलं आवडते, जात्यावरचं? गिरणीवरचं केल्यावर टाइम वाचतो, ह्याच्यावर जरा टाइम जातो जास्त. तिथं बैल दाखवलेत ना हे करताना, शेती संबंधित. आधुनिक का पारंपरिक? पारंपरिक. आधुनिक कशी होती? आधुनिक नांगर, ट्रॅक्टरवर असं. सांगायचं. आवळे परिवारातर्फे सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना गणपती आणि गौराईच्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आपण गौराई बसवतो, वर्ग सजावट करतो, त्याप्रमाणे आजही आम्ही गौरी सजावट केलेली आहे. आमच्या गौरी सजावटीचा उद्देश आहे की आम्ही महाराष्ट्रात एकत्र कुटुंब पद्धत दाखवलेली आहे. एकत्र कुटुंबामध्ये 2 जाऊबाई दाखवलेल्या आहेत, छोटी जाऊबाई आणि मोठी जाऊबाई. दोघी मिळून एकत्र काम करत आहेत. त्यातली छोटी जाऊबाई आहे ती सुपात ज्वारीचं धान्य पाकडत आहे आणि मोठी जाऊबाई आहे ती जात्यावर दळण करत आहे.
दळण करताना ती पीठ पडलेलं आहे त्याच्यातून आणि त्याची भाकरी करत आहे. नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी कुटुंबासोबत एकत्र खाणे याला कुटुंबाचं सुख म्हणतात असे आम्ही दाखवले आहे. त्याप्रमाणे गौराईचं तिकडे संसार दाखवलेला आहे, तिची भांडी दाखवलेली आहेत. त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पाठावर उटा दाखवलेला आहे, त्याच्यावर ठेचाचं साहित्य मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये मिरची, लसूण, मीठ, जिरं आणि खोबरं देखील मांडलेलं आहे. त्याप्रमाणे खलबत्ता देखील जुन्या पद्धतीचा मांडलेला आहे. चूल आहे, चुलीवर दूध तापत ठेवलेलं आहे आणि चूल आमची चालू आहे, दूध उकळत आहे असं दाखवलेलं आहे. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आम्ही केलेली आहे, पाण्याची केलेली आहे. पाणी वाचवा, पाणी आणि वाणी जपून वापरा. वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे हा संदेश आम्ही दिलेला आहे. त्याप्रमाणे पुढचा संदेश आम्ही दिलेला आहे, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची. तर आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा केलेला आहे आणि कचऱ्याचे व्यवस्थापन केलेलं आहे. त्यानंतर शेवटीचा पॉईंट आमचा आहे की आता गेल्या महिन्यात भारतामध्ये झालेला विचित्र प्रकार आहे, स्त्रियांवर अन्याय झालेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे उरण प्रकरण झालेलं आहे यशस्वी शिंदेच्या बाबतीत आणि त्यानंतर बदलापूरच्या 2 चिमुरड्या आहेत त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे. कलकत्त्यामधली ममता आहे, ती महिला डॉक्टर आहे, तिच्यावर देखील अन्याय झालेला आहे. तर हा अन्याय होऊ नये म्हणून संदेश देण्यात आलेला आहे. असे आम्ही कन्सेप्ट तयार केलेले आहे. धन्यवाद. शेवटची जी कन्सेप्ट होती बलात्कार विषय होती, बरोबर ना? हां, त्यामध्ये भरपूर साऱ्या घटना घडल्या. हां, गेल्या महिन्यातच घडलेल्या आहेत. ज्या घटना घडलेल्या आहेत हां, त्या शिक्षित पालक किंवा शिक्षित महिला आहेत त्यांच्यासोबत घडल्या. बरोबर आहे. शिक्षणासोबत लैंगिक शिक्षण असेल किंवा इतर सामाजिक शिक्षण असेल, हां, ते कमी पडते याचा अर्थ कमी पडते. बरोबर, कुटुंबातून मिळालं पाहिजे. कुटुंबात मुलींना सांगितलं पाहिजे की बाबा बॅड टच काय आहेत, गुड टच काय आहेत. स्कूलमध्ये जाताना कसं वागायचं, कोणासोबत किती बोलायचं, हे कन्सेप्ट आईने मुलीला शिकवल्या पाहिजेत. आता सध्या प्रसार माध्यम आहेत, मोबाईल आहे, टीव्ही आहे, त्याचा सध्याच्या संस्कृतीवर परिणाम पडतो असं वाटतंय तुम्हाला? हां, वाटतंय. आता इंस्टाग्राम आलेला आहे, त्यामुळे त्याचा मुलींवर वाईट परिणाम होत आहे. कारण 7वी 8वीच्या मुली आहेत त्या देखील इंस्टाग्राम वापरत आहेत. हां, छान आहे तुमचं पाहण्या संदर्भात छान आहे. हां, पारंपरिक तुम्ही पद्धत दाखवली ते छान आहे. एक माझा शेवटचा प्रश्न तर जाती दाखवले आपण. हां, जात्यावरती दळण करतोय आपण. दळण करतोय. हां, ही पारंपरिक पद्धत. आधुनिक पद्धत कुठली आहे? आधुनिक पद्धत गिरण आलेली आहे. सोपी कुठली आहे? गिरण सोपी आहे, लाईटवरची गिरण. अवलंब कशात गेला पाहिजे, काय वापरलं पाहिजे? आता सध्या तर गिरणच वापरत आहे, कारण कष्टाची कामं बायकांची आपोआपच कमी झालेले आहेत, कारण बायका कष्ट करतच नाही आहेत. लाईट चालू केली, गिरण सुरू झाली, पिठा आलं. हां, एवढ्या वेळेचं नियोजन बघायचं. खरं बोलला तुम्ही. हां, म्हणजे महिलांकडं नाही हां, बिझी शेड्यूलमध्ये वेळ नाही. आता तुम्ही ते इंस्टाग्रामचं नाही. कोरोनाच्या काळात मुलांकडे मोबाईल जास्त वाढलेला आहे, कारण ऑनलाईन शिक्षण पद्धती होती ना, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीमुळे पालक विद्यार्थ्यांकडे मोबाईल देतच होते, कारण शाळेचा अभ्यास मोबाईलवरच येत होता. पालकांची जबाबदारी नाही का? पालकांची जबाबदारी होती, फक्त म्हणजे कामापुरता मोबाईल द्यायचा होता आणि परत काढून घ्यायचा होता. या मोबाईलमुळे काय झालंय, मुलांचं शारीरिक वय कमी आहे, मानसिक वय वाढलेलं आहे. हां, बरोबर आहे. म्हणजे नको त्या वयामध्ये नको ती समज त्यांना बरोबर आहे. हां, ठीक आहे, ऍग्री आपण त्या गोष्टीला. हां, पण तुम्हाला असं नाही वाटणार की मग इतर मुलांच्या मनाने तुमची मुलं मागे राहतील या आत्ता धावपळीच्या युगामध्ये? काय गोष्टी आहेत ते आपल्याला मोबाईलचा अवलंब करूनच करायला नाही. मोबाईल देताना पालकांनी काळजी करायची, आपण त्याच्यासोबत बसून मोबाईल बघायचा. दिला पाहिजे, त्याचा वापर कसा करायचा आपण शिकवलं पाहिजे. हां, सोबत बसून बघितला पाहिजे, वेळेमध्ये तो परत घेतला पाहिजे. काही घरामध्ये पालक तास तास मोबाईल बघत बसतात, मग पालकांना मुलं करतात. मग पालकांनी बंधन घातलं पाहिजे. पालकांनी